असताना त्यानं अप्रतिम दर्जाचा झेल टिपला आणि आऊट कुणाला गेले? विशाल पदाले. विशाल पदाले सारख्या खेळाडूचा चांगला झेल टिपलाय. जल्लोष बघा त्याचा काय. मित्रांनो, शेवटपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये हार मारायची नसते. तुम्ही जिंकलात कसे यापेक्षा मी तर म्हणेन महत्वाचे तुम्ही हरलात कसे. तुम्ही जर चांगलं क्रिकेट खेळून हरलात ना तर तिथे क्रिकेटचा विजय होत असतो. आणि चांगलं क्रिकेट खेळून चांगलं क्रिकेट खेळा, खेळाडू वृत्ती दाखवा. या आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचं, कामोटेच्या क्रिकेटचं भविष्य फार उज्ज्वल आहे. कारण आपण पाहतो प्रत्येक रविवारी सुट्टीचा दिवस असेल तरी या मैदानावरती हे मैदान सुरू जात नाही. या कामोट्यातील क्रिकेट प्रेमींकडून छान प्रकारे खूप चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन खेळाडूंसाठी केले जाते. मित्रांनो, बाहेर ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर खेळासाठी अगदी खेळाडू धडपडत असतात. इथे मात्र ती सुवर्ण संधी आहे, तिचा फायदा करून घ्या. गणेश कटके येत आहे, तो एक चेंडू खेळला जाईल. पुन्हा एकदा मेहमूदकडे चेंडू, एक डाव जिंकली जाईल. तेवीस धावा धावपलकावरती लागले गेल्यात. अमीनचा पुढचा चेंडू प्रणयसाठी. इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू मात्र खोलीवर वरती राहतो. दाट चेंडू पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी जर पाहिली ना आपण तर अजित ब्लास्टर संघाने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली. आमच्या श्रीगणेशा 11 कामोटे संघाचे 2000 बॅट्समन ज्यांना श्रीगणेशाचे डिव्हिलियर्स म्हणून ओळखले जाते ना, त्यांचे महेंद्रराव चौधरी मैदानावरती आपल्याला या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतो. धाव फलकावरती धावा 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता शेवटचे षटक टाकण्यासाठी कुणाला पाचारण केले जाणार पाहूया. अगदी मैदानावरती लॉंगऑफच्या बाजूला आपण पाहतो ना, श्रेयस 11 कामोटे संघाचे सर्व खेळाडू. अतुल म्हात्रे चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय, कारण काय सुमितनं फलंदाजी केली होती. अगदी अतुल आऊट झाल्यानंतर ना त्यानं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि विजयाकडे वाटचाल करत असताना तो सामना, ती मॅच त्यानं तिथून जिंकून दिली. 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड RCC. कपिल गोलंदाजी मार्गवरती पाहतो. आता कपिल नाव आलं की आपण एका महान खेळाडूकडे भारताच्या दृष्टिकोनामधून पाहतो. कपिल देव 1983 चा वर्ल्ड कप. मात्र ज्या खेळाडूने 183 रन मला वाटतं वैयक्तिक कुठून काढले होते कपिल देव यांनी, आणि तिथून मात्र तो संघ भारतासाठी चॅम्पियन ट्रॉफी पहिल्यांदा विश्वविजेता संघ म्हणून भारत ठरला होता. गणेश कटकेसाठी खोलवर पटीचा चेंडू, यार्कर चेंडू टाकला होतो. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा टिचून केला जाणारा मारा गणेश कटकेसाठी. परंतु मित्रांनो, हा 2000 बॅट्समॅन आहे, याच्या बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला ना तर मग मात्र MIDCचा रस्ता इथून दाखवला जाईल. पहिला चेंडू तर यशस्वीरित्या चांगला टाकलाय. अशीच गोलंदाजी पंकज गाडगेसाठी केली होती जेडी यांनी. पुढचा चेंडू, हा प्रकार पद्धतीचा चेंडू, धावाची संधी, आणि इथे काय पाहायला मिळते, तू मी क्रिकेटच्या खेळामध्ये केलेली आत्महत्या म्हणजेच ही धावबाद. प्रणय यांना जावं लागेल मैदानाच्या बाहेर. काय गरज होती काय? मी म्हणेल काही गरज नव्हती. हा बैल मार मुझे. धावफलक आपल्याला स्थिर पाहायला मिळते. 25 धावा, थोडीशी पळजर पाहायला मिळते. मित्रांनो, शिवशंभू जो संघ आहे ना त्यांना आम्ही श्रीगणेशामध्ये भाऊबंद मानतो. कारण आमचे जे भाऊबंद आहेत, श्रीगणेशा बांधाला बांध आमचा आहे.
आणि भाऊबंद म्हणून आम्ही या संघाकडे नक्कीच बघत असतो. काय चेंडू टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकला जातो. अगदी अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा केला जातोय. त्या ठिकाणी निस्तब्ध केले जाते फलंदाजाला. क्रिश फोर आपण पाहतो. मैदानात आतमध्ये फुललेला चेंडू, एक धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. काय क्षेत्राच्या दुर्वक्ती गणेश कटके काय होती, नको नाही हो ना. थांबवलं जातं त्या ठिकाणी. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती गणेश प्रयत्न करावा लागेल मोठमोठे पत्के खेळण्यासाठी. कपिल सज्ज, गणेश कटके, ब्रँडन फटका, चेंडू येईल सीमारेषा पार, पाहायला मिळेल षटकार. येते गगनभेदी उत्तुंग 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 षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा चेंडू गणेश कटके, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आशाभूत नजरेने पंचांकडे वाईटची मागणी केली जाते. पंचकळ्यातील इट्स डॉट बॉल, इट्स लिगल डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 32 धावा विजयासाठी. त्या ठिकाणी अजित ब्लास्टर संघाला 33 धावांची गरज असणार आहे. 32 रन, 33 धावांची गरज असणार आहे. तर चला, श्रेयस 11 कामोटे आणि 11 स्टार कामोटे संघ नायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. 11 स्टार कामोटे आणि श्रेयस 11 कामोटे, विनंती असेल संघ नायक या. अतुल मात्र, अतुल मात्र चला टॉस करण्यासाठी पाठवा आपला एक खेळाडू. शिवशंभू 11 कामोटे संघाचे सर्व खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना. बेस्ट ऑफ दी लक टीम, प्रयत्न करा, गोलंदाजी चांगली करा, विजयाच्या दिशेने प्रयत्न करा. क्रिकेटचा खेळ ज्या पद्धतीनं नक्कीच अजित ब्लास्टर संघाची गोलंदाजी केली ना, त्याप्रमाणे तुम्ही अचूक गोलंदाजीला टिचून मारा करा, विजयासाठी प्रयत्न करा, हार मानू नका. ऋषी या आपण आयोजनाबद्दल सांगा थोडं. तर श्रेयस 11 कामोटे आणि 11 स्टार कामोटे दोन संघांदरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातो. आपण पाहतो सिक्का उछाला गया है और यहाँ पे टॉस विन हुआ है 11 स्टार कामोटे. ऋषी आपण या इकडं आपला डिसिजन सांगा. या आयोजनाबद्दल बोलून जा, इकडे या जरा. कधी मोठे प्लेअर बनणार तुम्ही, या. हे जे मोरिया 11 कामोटे संघाचं आजचं आयोजन पाहतो आपण, या युरो किड्स ट्रॉफी पहिलेच वर्ष पाहतो आपण. तर या पहिल्या वर्षाबद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच सुंदर असं आयोजन आहे. तितकंच उत्कृष्टरित्या आपण जी बाउंड्री बघतो त्यावर आपल्या सर्व सहकारी आहेत. तसेच उत्कृष्ट देखील असे अंपायरिंग आणि सुंदर खेळ इथं पाहायला मिळतोय. सो थँक्यू मोरिया 11 ही टुर्नामेंट आयोजन केल्याबद्दल. थँक्यू ऋषी आणि बेस्ट ऑफ द लक तुम्हाला मॅचसाठी. आमचे मित्र जीवन क्रिकचे सर्व प्रोप्रायटर सँडी भगत यांचे आता मात्र नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आगमन झाले. त्यांचे खूप असे सहर्ष स्वागत. चेंडू
द्यायचं पाय नवीन आहे का? तर चला आपण पाहतो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी 33 धावांचं लक्ष घेऊन अजित ब्लास्टर संघ मात्र उतरतो. प्रणय पहिला चेंडू टाकला जातो, खोलवर पदाचा चेंडू, एका धावेचा प्रयत्न केला जाणार, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, एक धाव चोरली गेलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा बघता बघता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात. चंदू आणि आपण चंदू यांना पाहतो स्ट्राईक एंड वरती, सलामीची जोडी पाहतो चंदू आणि ओमकार अजित ब्लास्टर संघाकडनं, आणि प्रणय पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख पद्धतीने मात्र नक्की त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. आणि चंदू हा खेळाडू काय गेल्या वर्षी फलंदाजी केली होती, मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं सुरेख फटकेबाजी केली होती. इथे काय पाहायला मिळतं, इथे विकेटचं पतन, त्रिफळाची फर्निचर उद्ध्वस्त, चंदूची विकेट. इथे मात्र मोठा मासा गळाला लावला प्रणय यांनी. या मॅच मध्ये वापसी नक्कीच शिवशंभो 11 कमिटी संघ करू शकतो. मी बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येताना आकाश मैदानाच्या आतमध्ये येताना या फलंदाजानं, मला वाटतं माऊली 11 कमिटी संघाबरोबर या आधीची मॅच होती, या फलंदाजाने तुफान फलंदाजी करत त्या ठिकाणी संघाला विजय प्राप्त करून दिला होता. एक गया तो दुसरा आया, चंदू गया आकाश आया. मग आता आकाश संघासाठी काय करणार, आतापर्यंत खेळी चांगली केली आहे, फटके सुरेख खेळत त्याने या आधीच्या मॅच मध्ये, परंतु इथे प्रणयचा जर विचार केला ना तर अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, तो टॅप केला जातो चेंडूला, परंतु प्रयत्न फसतोय आणि बॅट निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे वनबाउंडची मागणी केली जाते, परंतु पंच निर्णयावरती ठाम आहेत, ते कळतील नाही. नाकाची पप्पी घेऊन चेंडू जातो म्हटल्यानंतर तो वनबाउंड देणार कसा. हा सुरेख चेंडू घेतला गेला, एकची मागणी केली जाते, प्रणय कळत ते सावकाश घे आणि सावकाश घे बाबा, त्रोचारून नाही. आणि साहिल आहे तिथे, साहिल अशी चूक नाही करणार. एक धाव घेतली जाते, धावफलक 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा सुद्धा चेंडू काय पाहायला मिळतो, भन्नाट ज्याप्रमाणे सुरुवात केली होती ना अजित ब्लास्टर संघाच्या गोलंदाजांनी, इथे ती सुरुवात आपल्याला प्रणयकडनं पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी, 5 चेंडू टाकले आतापर्यंत, उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि थांबवलंय या ठिकाणी अगदी फलंदाजांना. पुढचा चेंडू, या चेंडूवरती सुद्धा डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. फक्त 3 धावा खर्च केल्यात, म्हणजे 33 धावा या ठिकाणी करायच्या होत्या. आता उर्वरित 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे, जे प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने इथून पुढे धावा जमावा लागणार आहेत. आणि त्या धावा जमवण्यासाठी मला तरी वाटतं प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी अजित ब्लास्टर संघाला करावी लागेल. कारण गोलंदाजी जर फॉर्मॅट पाहिला, गोलंदाजीवर पाहिले ना आपण, तर शिवशंभो 11 कमिटी संघाकडे सुद्धा अप्रतिम दर्जाचे गोलंदाज आहेत.
हे काय पाहायला मिळतं. वन बाउन्स. वाईड बॉल अँड वन बाउन्स. ओके, चला गोलंदाजीवर मार्कवरती आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे अतिशय जवळचे मित्र प्रवीण खोसे. हो हो, चांगला चेंडू टाकला, इथे झेल होण्याची संधी, परंतु ती संधी मात्र गमावली. इथे झेल व्हायला हवा होता. आणि फेकी पाहतो आपण, सुरेख कलेक्शन सुरेख नाहीये. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या. हे वडापाव सागर पाटील ना. पहा, आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागरराव पाटील यांच्याकडून या ठिकाणी आयोजन कमिटीसाठी नाश्ता ओके पब्लिकसाठी प्लेयरसाठी या ठिकाणी वडापावचा नाश्ता देण्यात आला आहे. किती कौतुक करावं आणि किती धन्यवाद देत तेवढे कमी. सागर पाटील साहेबांकडून चला विनंती असेल खेळाडूंना की ज्यांना ज्यांना नाश्ता करायचा आहे ना त्यांनी या आणि या ठिकाणी वडापावचा नाश्ता घेऊन जा. बाबू पापाळे या ठिकाणी नाश्ता आलेला आहे, ज्यांना हवा असेल त्यांनी घेऊन जा. किती बॉल होता? ओके, 2 चेंडू आतापर्यंत प्रवीण खोसे यांनी टाकले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. वाह, काय सुरेख चेंडू टाकला जातोय. इथे काय मात्र पंचकळतील इट्स वाईट बॉल. उजव्या गोष्टीच्या भराचा बाहेरचा चेंडू स्लोई मारा. अवंतर धावेनी धावफलकावरती धावा अंकित केल्या जातील. 7 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 33 पाहिजेत ना. बरोबर. इथे सुद्धा फसवा चेंडू टाकला तो धावाची संधी आणि इथे पंच कळवतील. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट. काय सुरेख कलेक्शन करून मात्र या ठिकाणी नक्की संघासाठी एक बळी मिळवलाय. तुम अपने टीम का लेके जाओ. श्री गणेशाची पॅक करून द्या पिशवी माझ्याकडे. श्री गणेशाची पिशवी पॅक करून द्या. दोन वडापाव ठेव बरं का. 2 वडापाव ठेव. मैच होईपर्यंत बोलता है. 2 वडापाव रख, मैं मैच करने के बाद ये करता हूँ. मेरे पास देखे रख, नहीं तो गायब हो जाएगा. हाँ, बॉल किती झाले? सुशांत पाहतोय आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव घेतली जाईल. अगदी चिकाटीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलक 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. हळूवार पद्धतीने सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. अजित ब्लास्टर संघाची आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्या समोर मात्र नक्कीच असणार आहे. मला वाटतं सलामीला आलेला फलंदाजा श्रेयस 11 कामोटे. आपण या ठिकाणी नाश्ता घेऊन जायचा. श्रेयस 11 कामोटे. इथे मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू अतिशय चपळाईने प्रवीण खोसे चेंडूवरती येत आहेत आणि कुठली धाव देत नाहीत. अगदी फलंदाजांच्या पायांना बेड्या घालण्याचं काम केलं या षटकामध्ये.
मी तर म्हणेल की करणं झाला योग्य डिसिजन. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपल्या गोलंदाजांना चालवलं ना, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे फटका सुरू खेळ आहे. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातो. फेकी अगदी उशिराने पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे काय तू का मी का तू, आणि इथे विकेटचं पतन पाहायला मिळतं. या खेळामध्ये ना, या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा असं घडलंय की फलंदाजांना आत्महत्या केली आहे. या असं व्हायला नको. सामना एकीकडे झुकताना पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे आता मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं सागर परब. धावफलक 10 धावा. 2 धावा घेतल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू होता आणि तिसरी धाव घेत असताना त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं. त्यामुळं धावफलकावरती 10 धावा लागल्यात. अजूनही 23 धावा. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. शिवालंके, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. शिवालंके, समालोचन कक्षाशी संपर्क साधा. विशाल पदार यांनी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सागर परब, फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज पाहायला मिळेल. पहिलाच विशालचा चेंडू टाकला तो सागरसाठी. एक धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षक थोडा दूरवर्ती आहे. गणेश खटके येतात चेंडू खाली आणि एक धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येतील विशाल आपला आणि उंचवर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेनं, मात्र फिल्डर बॉलच्या खाली. आणि इथं मात्र काय बघायला भेटते आपल्याला, षटकार. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. 6 धावा. खूपच छान असा पहिला बॉल सिंगल आला होता. त्याच्यानंतर आपण बघाल की प्रहार करताना आपल्याला फिल्डर मात्र दिसत आहेत. आणि त्या धाव संख्येत वाढ, धावांची गरज असताना कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी पुढील फलंदाज ओमकार यांनी मात्र आता प्रहार चालू केलेला आहे. आणि दुसऱ्याच षटकावरती विशाल यांचा मोठा फटका खेळून आपल्या संघाला कमबॅक करून देत असताना दाखवून दिलेलं आहे की अजून मी पिचवर आहे, तोपर्यंत माझा संघ हा माघार गेलेला नाहीये. इथून मात्र मॅच जिंकण्याचा साहस आणि हा पूर्ण एकदा लेफ्ट साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॉल जात असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने अंपायरचा निर्णय. 4 धावा. छान असा कमबॅक केलेला ओमकार यांनी. पहिलाच चेंडू आलेला षटकार, त्याच्यानंतर चौकार. 4 धावा. तिसरा चेंडू अजून शिल्लक 9 चेंडू. धाव संख्या झालेली ती मात्र 21. अजून 12 धाव संख्येची गरज. अजित यांना धाव संख्येची गरज. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच मात्र ओमकार यांनी अजित 11च्या पक्षामध्ये आणलेली आहे. इथं आपण पाहू शकता विशाल यांना कमबॅक करून द्यावं लागेल.
विशाल टू ओमकार आणि सुसाट असा चेंडू कीपरच्या हातात. डिसिजन मागताना कीपर इथं मात्र डॉटच्या स्वरूपात चौथा चेंडू काढलेला आहे. एक षटकार एक चौकानंतर विशाल यांनी कमबॅक केलेला आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडू आणि धावसंख्येची गरज मात्र 12 धावसंख्येची गरज. आणि फुल ऑन बॉल खेळलेला फुल बॉल गणेश कटके यांच्या हातात. इथं मात्र 1 धावसंख्या घेतलेली आहे. धावसंख्यात वाढ 22 धावा. अजून मात्र या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल विशाल यांचा आणि धावांची गरज असेल ती 11. 7 चेंडू 11 धावांची गरज. इथं मात्र कोणताही संघ जिंकल्यावरती सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. किमान त्यांना 1 ट्रॉफी तरी निश्चित होईल. इथं जिंकल्यावरती ह्या मॅच मध्ये जिंकल्यावरती संघाला 1 ट्रॉफी तरी निश्चित राहील. शेवटचा चेंडू सागर यांना आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे प्रवीण खोसे यांनी. इथं मात्र सागर आल्या पावली परत पॉइलेनमध्ये आणि ओव्हर समाप्ती झालेली आहे. धावसंख्या तिथंच 22. आता मात्र 1 षटकामध्ये 11 धावांची गरज. 1 षटकामध्ये 11 धावांची गरज. इथं मात्र निर्णायक षटक बघू कोण घेऊन येईल. शिवशंभू संघातील हा निर्णायक षटक अंतिम निर्णायक षटक. इथं जिंकल्यास 11 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहे. डिफेंड करणारा संघ किंवा टार्गेट पर्यंत पोहोचणारा संघ यांना 1 ट्रॉफी निश्चित आहे. तर ही मॅच ट्रॉफी पर्यंत घेऊन जाऊ शकेल. बघू हे दोन्ही संघ काय प्रकारे प्रयत्न करतायत आणि आपल्या संघाला ट्रॉफीच्या जवळ घेऊन येतात. जसे जसे संघ जिंकत येतील ट्रॉफीचे जे क्रमांक आहेत 3, 2, 1 संघ सरकवत आपल्या ट्रॉफीकडे जवळत येतील. ह्यात जिंकल्यावरती मात्र निश्चित केलं जाईल 3रं पारितोषिक तर नक्की मिळेल. शेवटचा षटक घेऊन येतो क्रिश आणि सामना करतील सेट बॅट्समॅन ज्यांच्या बॅटमधून षटकार चौकार आलेला आहे ओमकार. बघू काय प्रकारे आपल्या टीमला जिंकून देतोय की क्रिश थांबवतोय. शॉर्ट पद्धतीचा चेंडू बाहेर साईडला चेंडू. इथं मात्र पंचांचा निर्णय असेल वाईड धावात वाढ. आता मात्र समीकरण झालेलं आहे 6 चेंडू 10 धावा. ओमकार वाईट चेंडू टाकलेला. स्कोर झालेला 23. 10 रन पाहिजे. 10 6 बॉल येणारे 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. अजित कामोटे ब्लास्टर. जसा आपण पाहू शकाल लेग साइडला मारण्याचा प्रयत्न 2 धावांचा प्रयत्न करत असताना फेटाळलेला आहे नवीन स्ट्रायकर बॅट्समॅन. इथं मात्र 1 धावावरती संतुष्ट राहायला लागेल. धाव संख्या झालेली 24 आणि आपण मात्र बघू शकता की अजित कामोटे ब्लास्टर यांनी जसे टुर्नामेंट होत आहे त्यांच्यामध्ये प्रोग्रेस दिसत आहे आपल्याला. काही काळ ते पहिल्या सामन्यातून बाहेर जात होते. इथं मात्र त्यांनी चांगलं असं प्रदर्शन दाखवलं मोठ्या संघाला बाहेर केलं. आता मात्र परत एका मोठ्या संघापुढे खेळताना म्हणजे एक्सपिरियन्स संघापुढे खेळताना अजित कामोटे ब्लास्टर आपल्याला दिसत आहे आणि यांचा खेळ सुद्धा प्रोग्रेस दिसत आहे आपल्या इंटर कॉलनीमध्ये. क्रिश यांचा आपटलेला चेंडू आणि बॅट्समॅन हा पंचांकडे काहीतरी डिमांड करत असताना फेटाळलेला आहे आणि 2 चेंडू झालेले आहे. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. अजय परत सेम प्रकारचा चेंडू. अजय यांना मात्र चेंडू कळलेला नाहीये. बॅट उचलेपर्यंत बॉल एसटी रक्षकाच्या हातात. तर इथं मात्र लगातार 2 चेंडू डॉट आलेले. समीकरण पुढे सरकवत बाहेर येत 3 चेंडू 9 धावांची गरज. परत एकदा सेम पद्धतीवर खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र क्रिश यांना विजयी झालेले. विजयी क्रिश झालेले विजयी बॅट्समॅन अजय वरती
इथं मात्र अजय पॅव्हिलियन मध्ये कुठे आलाय? 2 बॉल 9 धावांची गरज. इथं मात्र असं वाटत होतं की अजित कामोटे ब्लास्टर तर इथं मात्र आपण बघू शकता कामोटे इंटर कॉलेज सगळ्यात मोठं पारितोषिक लागलेलं ते मेहमूदवरती. मेहमूद यांनी जर 2 चेंडूमध्ये 9 धावा केल्या तर मला वाटतं मोजकेच नाही तर मोजता न येणारे प्लेयरांची जी मोजणी आहे त्यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक मेहमूद यांना असं मला वाटतं ते एंट्री फी जमा करून जातील जर त्यांनी 2 चेंडूमध्ये 9 धावा मारल्या. पंकज संडीदा, शिवा लंके, अशोक जाधव, कृष्णा मिश्रा आणि खूपच छान असा चेंडू मारलेला आहे मेहमूद यांनी आणि षटकार मारलेला आहे. इथं मात्र आता प्लेयरांचे खिसे खाली होण्याची आशा दिसते मला, कारण की एका चेंडूमध्ये जर 3 धावा मेहमूद यांनी मारले, अजित कामोटे ब्लास्टर हा इतिहास रचेल इंटर कॉलनीमध्ये ट्रॉफी जवळ. आणि पारितोषिक जे आहे ते मेहमूद यांना स्वतः कमेंटेटर जमा करून देईल. सगळे आता खिशात हात टाकून बघत आहेत जे पारितोषिक लावले ते पैसे खिशात आहेत की नाही. सगळे एकमेकांकडे बघत आहेत. मेहमूद मात्र गोलंदाजाकडे आणि मारण्याचा प्रयत्न आणि हा मात्र वाईट चेंडू. इथं मात्र खेळामध्ये रोमांस मात्र 2 धावांची आवश्यकता. मेहमूद हा द मिरेकल बॉय मानला जाईल आजच्या दिवशी खेळामधला. मेहमूद यांच्यावर भार आणि क्रिशवर सुद्धा 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा लाईटच्या गावात. हा मात्र षटकार. मिरेकल, दिस इज इम्पॉसिबल. 7 करोड अविश्वसनीय, अविश्वसनीय, स्टुपेंडिकुलस, फॅब्युलस, फॅन्टास्टिक विजय मेहमूद यांनी अजित 11चे स्टार चमकवलेले आहेत आणि पारितोषिक जमा करून कळवण्यात येईल मेहमूद यांना की किती पारितोषिक त्यांनी जमा केलेलं आहे. इथं मात्र मेहमूद यांनी अविश्वसनीय